नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळेजण एक नंबर असतात दरवेळेस प्रमाणे. अँड वेलकम बॅक टू द झेनी नामदार व्लॉग. आजचा व्लॉग होणार आहे खूप जास्त इंटरेस्टिंग, कारण की काही व्लॉग पहिलं आपण ज्यावेळेस गावात गेलेलो होतो त्यावेळेस आपण जय हिंद दुकानामधून असे मणके घेऊन आलेले होते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की इंस्टाग्रामला सगळ्यात पहिल्यांदा तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची, लवकर लवकर जाऊन मला फॉलो करा. ते कशासाठी? कारण की मी एक रील बनवली होती. ते होती की मटका बनवताना, म्हणजे बघा हे मटका मी एक छोटासा मटका आहे म्हणजे, आणि ही खूप चांगला असं बनवला होता आणि याची मी रील्स बनवली होती. ठीक आहे ना. ज्यांनी कुणी बघितलं नसेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला एक आणि अवेलेबल आहे, ते बघून घ्या. आज आपण याची सजावट करणार आहे. ठीक आहे ना. मम्मीने इथं असे नकली झाड याच्यामध्ये लावलेलं होतं डेकोरेशनसाठी. पण याला डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला जो जो वस्तू लागणार ती मी इथं आणून ठेवलेली आहे मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा तर आत्ताच बघा तुम्ही बघितलं असेल की मी इथं याला इथं कनेक्ट करून मी आता चालू केलेलं आहे. ही आहे आपली ग्लू गन, कारण की ही आपल्याला लागणार आहे आता सध्याला ही सगळे मनके वगैरे लावायला. ठीक आहे ना. तर खूप मजा येणार आहे मित्रांनो. आणि बाकीचे का ना, मी येल्लो पेंट आणलेला आहे. ऑइल पेंट आहे मित्रांनो, कारण की ऑइल पेंट ज्यावेळेस आपण याला लावणार ना एकदम चांगल्या प्रकारे याला लुक दिसणार आहे. ठीक आहे ना. तर आता ऑइल पेंट आपण याला लावूया येल्लो कलरचा, कारण की त्याच्यामध्ये आपले जेवढे पण आपण हे लावणार आहे डेकोरेशन तर ते जास्त उठून दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर फेबिकॉल वगैरे पण घेतलेला आहे, थोडंफार आपल्याकडे असू द्या त्यामुळं. पण सगळ्यात मोठी गोष्ट मला ना, घरी एका ब्रशच नाही. मी ब्रश सगळीकडे शोधला पण ती ब्रश आहे का हरवला जो मी आणलेला होता. त्यामुळे आपण डायरेक्ट मोठा ब्रश घेतलेला आहे, डायरेक्ट भिंत पेंट करायचा. तर काही हरकत नाही, आपल्याला पेंट करण्याची मतलब आहे, त्याला आपण चांगल्या प्रकारे पेंट करणार आहे. ठीक आहे ना. तर चांगल्या प्रकारे पेंट करून थोडा वेळ वाळायला ठेवणार आणि वाळल्यानंतर त्यानंतर आपण याच्यावर सजावट करणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण याला कलर करून घेऊया, त्यानंतर आपण बाकीचं सजावट करून घेऊया. ठीक आहे ना. तर तुम्ही माझ्या नवीन आहात ना, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. तर चला लवकरात लवकर सुरू करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आहे का, जे जे गोष्ट आपल्याला लागणार आहे ती आपण सगळी इथं आणून ठेवलेली आहे. आणि आता आपण सगळ्यात पहिल्यांदा याला उघडूया. याला थोडं आपण हलवून कलर चांगला जेणेकरून याला आपण लावता येईल. ठीक आहे ना. त्यापर्यंत आपली ग्लू गन पण आहे का नाही ओके मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे ग्लव्स आपण घालूया, कारण की कलर वगैरे जर लागला तर आपल्याला एवढा काय प्रॉब्लेम येणार नाहीये. हे ग्लव्स आपल्या घरी होतं तर कलर वगैरे हाताला लागणार नाही. ठीक आहे. वाव, चांगल्या प्रकारे इथं मिक्स झालेला आहे कलर. चांगलं केलं तर मम्मी मला खूप रागवणार आहे. फायनली हे तयार झालेलं आहे मित्रांनो, एकदम येल्लो येल्लो प्रकारचा आहे. आणि आपण जसं तुम्ही बघू शकता इथं थोडाफार हाताला माझ्या कलर लागणार आहे. काही हरकत नाही, तुम्हाला दाखवाय तर लागणार आहे. खालून वरून तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथं आपण कलर केलेला आहे. ठीक आहे ना. मित्रांनो तुम्ही विचार करता असाल की याला आपण ऑलरेडी सगळं सजावट करणार आहे, तर याला गरज काय आहे आपण कलर द्यायची? मित्रांनो कसं असतं, ज्यावेळेस आपण याला म्हणजे डेकोरेशन करणार ना, कुठल्या कुठल्या ठिकाणी अशी मोकळी मोकळी जागा दिसेल ना, तर ती माती आतली दिसायला नाही पाहिजे आणि प्रॉपरली डेकोरेशन करता यावं आपल्याला, त्यामुळे आपण इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे ना. ही अशी म्हणजे कलर मारलेला आहे. आता थोड्या वेळेसाठी का नाही आपण याला उन्हात ठेवूया वाळण्यासाठी, आणि वाळल्यानंतर मग आपण लगेच याला डेकोरेशन करायला घेऊया. ठीक आहे. तर थोडा वेट करूया वाळेपर्यंत आणि लगेच डेकोरेशन स्टार्ट करूया. ओके, लेट्स गो. A few moments later. मित्रांनो आता तुम्ही सध्याला बघू शकता इकडं जो आपण, अरे बापरे, चिटकलं होतं याला. आता ऑलमोस्ट आहे का नाही हे पूर्ण ज्याला आपण कलर केलं होतं तर 50% वाढलेलं आहे. थोडंफार आता लागत आहे पण ठीक आहे. 50% वाढलेलं आहे. तर आता आपण लगेच याला डेकोरेशन करायला घेऊया. ठीक आहे. पहिला आपण लावूया काच, मग त्यानंतर मनकेचं वगैरे बघूया. ठीक आहे, लेट्स गो.
cry. You're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try not to lie alone tonight. I will never have the life you stole. Now I'm keeping everything in my soul. If you call me in the night, I will ask you every time, can you breathe with me? In another life, I'm feeling colder than your light. But tonight, I feel it's time to override the tale. I gotta pick you up, rewind your wicked words that crush my mind. You put me on the line. I'm burning, run away, that's all you do. And I've got enough of you. The silence spell to get me through, bring harmony for you. Together where this pain has got to go, I've got to grow. Can you breathe for me? At the 11th hour, people fail to pass the test, holding out for a last chance, the heart to relapse. One more light to take me, and I hope that you won't try, 'cause I don't wanna know if I get out. If you call me in the night, I already said goodbye. You won't breathe with me. In another life, I'm feeling colder than your light. But tonight, I feel it's time to override the tale. I gotta pick you up, rewind your wicked words that crush my mind. You put me on the line. I'm burning, run away, that's all you do. And I've got enough of you. The silence spell to get me through, bring harmony for you. Together where this pain. पूर्ण 2 तास घालवून आहे का नाही पूर्ण ते सजावट केलेली आहे मित्रांनो. आता आहे का त्याला पॉलिश वगैरे करायची, पण आता सध्याला मला जायचं आहे जिमला. तर आता मी चाललेलो आहे जिमला. मग नंतर ना संध्याकाळी किंवा उद्या सकाळीपर्यंत आहे का नाही पूर्णपणे आपलं काम डन होईल, त्याला पॉलिश वगैरे करून. आणि दीदीला पण दाखवलेलं आहे, कारण की दीदीला गिफ्ट द्यायचं होतं. ती खूप खुश झाली आहे. आणि आता आहे का नाही मम्मी पप्पा त्यांच्याबरोबर बोलत आहे दीदी बरोबर. तर आता आपण जिमला जाऊया आणि मग त्यानंतर ते कम्प्लीट करून मग तुम्हाला भेटूया. लेट्स गो गाईज. मित्रांनो डे 2 आणि सकाळची पण मी जिमला वगैरे जाऊन नाही कारण आलेलो आहे आता सध्याला घरी. आणि लास्टला आपण एकाने फायनली आपलं काम पूर्ण केलेलं आहे, पॉलिश वगैरे करून. आपले जो फ्लॉवर पॉटचं जो आपल्याला काम करायचं ते फायनली पूर्ण झालेलं आहे. पप्पा पण खाली बसलेले आहेत मोबाईल बघत, तर काहीच हरकत नाही आहे. तर चला तर तुम्हाला आपला फायनल लुक दाखवूया. आणि तुम्हाला आपली डेकोरेशन कसं आवडलं का नाही आवडलं ती मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, तर मित्रांनो फायनली तुम्हाला हे फ्लॉवर पॉट कसं वाटला कसं नाही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.
एवढं ब्युटिफुल पद्धतीने बनवलं मित्रांनो. मला 2 दिवस म्हणजे एक साधारण अगर मी कंटिन्यू पण बसलेलो असेल ना तर एक 3 तासामध्ये एखादं हे पूर्ण झालं असतं. पण मी कंटिन्यू बसलो नाही मित्रांनो, त्यामुळे मला वेळ लागला. पण काही हरकत नाही मित्रांनो, एकदम बेस्ट पद्धतीने. आता माझ्याकडे भरपूर प्रकारचे मनी होते, पण मी दिदीला त्यावेळेस हे दाखवलं. दिदी म्हणले की जास्त जंकी पंकी काय करू नकोस, तर याला मी येल्लो कलर टाकून याला मिररचे तुकडे लावून परत स्काय ब्ल्यू कलरचे मनी आणि गोल्डन कलरचे मनी असे बोर्डर ठेवलेले आणि वरच्या साईडला फक्त येल्लो कलरचा आहे तसा ठेवलेला आहे. त्यानंतर आपला एक नकली फ्लॉवर याच्यामध्ये आणून टाकलेला आहे, जे खूप सुंदर दिसत आहे. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये नंतर ना आपण दुसरा झाड आणून लावूया चांगला. ठीक आहे ना. आणि नंतर ना ज्यावेळेस दिदी येईल त्यावेळेस आपण ही दिदीला गिफ्ट करूया. ओके. आणि तेही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल कधी पुढं. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही फ्लॉवर पॉट दोन्ही आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. तर मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय. ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. बाय बाय गाइस, गुड डे.